नमस्कार मंडळी. हिंदू धर्मातील अशाच पवित्र कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. ओम नमो भगवते वासुदेवाय. तर मंडळी, पुरातन काळी भारतवर्षात वैदिश नावाचे एक अत्यंत समृद्ध, वैभवशाली आणि धर्मपरायण नगर होते, ज्या नगराची कीर्ती दिगंतात पसरलेली होती आणि जिथे चारी वर्णांचे लोक गुण्यागोविंदाने, आनंदाने आणि परस्परांच्या सहकार्याने नांदत असत. या नगराचा अधिपती होता राजा चित्रसेन, जो केवळ एक महाप्रतापी योद्धाच नव्हता, तर तो एक परम विष्णुभक्त, न्यायप्रिय आणि प्रजेला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे जपणारा एक महान सम्राट होता. राजा चित्रसेनच्या राजवटीत वैदिश नगरीत कधीही अकाल पडला नाही, कोणाही प्रजेला कधी दारिद्र्याचा स्पर्श झाला नाही आणि व्याधी किंवा दुःखाची सावलीही कोणाच्या उंबरठ्यावर कधी पडली नाही. कारण त्या नगरातील प्रत्येक व्यक्ती, मग तो महान पंडित असो, श्रीमंत व्यापारी असो वा कष्टाळू शेतकरी असो, प्रत्येक जण आपल्या कर्तव्याशी आणि धर्माशी बांधील होता. तेथील मंदिरे सदैव वेदघोषाने आणि मृदंगाच्या तालावर होणाऱ्या हरिनामाने निनादत असत. प्रत्येक गृहिणी आपल्या अंगणात तुळशीचे वृंदावन सजवून रोज सायंकाळी दिवा लावून ईश्वराची प्रार्थना करत असे. आणि अशा प्रकारे संपूर्ण राज्याचे वातावरण सात्विकतेने भरलेले होते. फाल्गुन महिन्याचे दिवस होते. वसंताच्या आगमनाने सृष्टीने जणू हिरवा शालू नेसलेला होता. आम्रवृक्षांना मोहोर आला होता आणि कोकिळेचे कुंजन वातावरणात एक वेगळीच माधुरी पसरवत होते. याच पवित्र काळात जेव्हा फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच आमलकी एकादशी जवळ येत होती, तेव्हा संपूर्ण नगरात एक वेगळाच उत्साह आणि चैतन्य संचारले होते. कारण ही एकादशी केवळ एक उपवास नव्हती, तर ती भगवान विष्णूंच्या चरणी पूर्णतः समर्पित होण्याची आणि आपल्या जीवनातील पापांचे क्षालन करून घेण्याची एक अलौकिक संधी होती, असे मानले जात असे. राजा चित्रसेन स्वतः या व्रताचा मोठा पुरस्कर्ता होता. त्याने आपल्या राज्यातील प्रजेला नेहमीच अध्यात्माची आणि भक्तीची शिकवण दिली होती आणि त्यामुळेच यावर्षीची आमलकी एकादशी अधिक मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याचा संकल्प त्याने केला होता. राजाने आपल्या राजवाड्यात बसून राजगुरू वशिष्ठ यांच्याशी या व्रताच्या महिमाबद्दल चर्चा केली होती आणि तेव्हा गुरुदेवांनी सांगितले होते की हे व्रत केल्याने मनुष्याला सर्व सुखांची प्राप्ती होते आणि अंती मोक्ष मिळतो. राजाने संपूर्ण नगरात दवंडी पिटवून जाहीर केले होते की या एकादशीला प्रत्येक नागरिकाने नदीवर स्नान करून भगवान विष्णूंची आणि आमलकी म्हणजेच आवळ्याच्या वृक्षाची विधिवत पूजा करावी. कारण आवळ्याच्या वृक्षात साक्षात श्रीहरींचा वास असतो आणि जे भक्त या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली जागरण करतात आणि ईश्वराची आराधना करतात, त्यांच्यावर भगवान विष्णूंची अखंड कृपा राहते. वैदिश नगराच्या बाजारपेठांत पूजेच्या साहित्याची रेलसेल सुरू झाली होती. लोक एकमेकांना या व्रताचे महत्त्व सांगत होते आणि राजा स्वतः नगराच्या स्वच्छतेकडे आणि सुशोभीकरणाकडे लक्ष देत होता. नगरातील प्रत्येक रस्ता सुगंधित पाण्याने शिंपडला जात होता. घराघरांसमोर रांगोळ्या काढल्या जात होत्या आणि जिकडे पहावे तिकडे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप ऐकू येत होता. राजा चित्रसेनच्या मनात या व्रताविषयी अत्यंत आदर आणि ओढ होती, कारण त्याला माहीत होते की राजा जर धर्माचरण करेल तरच प्रजा सुखी राहील. त्याने आपल्या मंत्र्यांना ताकीद दिली होती की या दिवशी राज्यातील कोणत्याही कोपऱ्यात कोणीही दुःखी किंवा उपाशी राहणार नाही याची काळजी घ्यावी. अशा प्रकारे वैदिश नगरी या महान आमलकी एकादशीच्या स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज झाली होती आणि एका अशा दैवी अध्यायाची सुरुवात होणार होती ज्याने केवळ राजाचेच नव्हे तर त्याच्या प्रजेचे आणि एका अजाणता आलेल्या भक्ताचेही नशीब कायमचे बदलणार होते. फाल्गुन शुद्ध एकादशीचा तो मंगलमय दिवस उजाडला आणि वैदिश नगरीतील वातावरण एका अलौकिक सुगंधाने दरवळून गेले. सूर्योदयापूर्वीच अवघी नगरी जागी झाली होती आणि प्रत्येक घराघरातून मंगलमय भुपाळ्यांचे स्वर उमटू लागले होते. राजा चित्रसेन आणि राणी चंद्रकला यांनी ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नान उरकले आणि अत्यंत साध्या पण सात्विक अशा पितांबरांचे परिधान करून त्यांनी ईश्वराच्या भक्तीची दीक्षा घेतली. आजचा दिवस केवळ उपवासाचा नव्हता, तर तो आत्मिक शुद्धीचा आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस होता. नगराच्या मध्यभागी असलेल्या विष्णू मंदिरातून येणारा घंटानाद प्रजेला नदीकाठी एकत्र येण्याचे जणू निमंत्रणच देत होता. राजवाड्यापासून ते चंद्रभागा नदीच्या तीरापर्यंतचा मार्ग फुलांच्या पाकळ्यांनी आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता.
आजच्या या आमलकी एकादशीचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे नदीकाठी असलेले विशाल आणि पुरातन आवळ्याचे वृक्ष, ज्यांना आज साक्षात श्रीहरींचे रूप मानून पूजले जाणार होते. नगरातील प्रत्येक गल्लीतून लोक हातात पूजेची ताटे घेऊन मुखात विठ्ठल विष्णूचा जप करत नदीकडे धाव घेत होते. पूजेच्या त्या ताटात पिवळी फुले, चंदनाचे उटी, धूप, दीप आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूजेसाठी लागणारे रसाळ आवळे होते. नदीच्या तीरावर पोहोचताच राजा चित्रसेनने पाहिले की हजारो दीप प्रज्वलित झाले होते आणि त्यांचे प्रतिबिंब नदीच्या संथ पाण्यात जणू आकाशातील ताऱ्यांना धरतीवर उतरवून आणल्याचा भास निर्माण करत होते. प्रत्येक आवळ्याच्या झाडाभोवती नागरिक जमले होते. त्यांनी झाडांच्या खोडाला सुती धाग्याने वेढले होते आणि त्यावर हळदी कुंकवाचे लेपन केले होते. या झाडांच्या फांद्यांवर लहान लहान पताका फडकत होत्या आणि वातावरणात एक प्रकारचे दैवी चैतन्य निर्माण झाले होते. राजाने स्वतः एका मुख्य आवळ्याच्या झाडासमोर बसून विधिवत पूजा करण्यास सुरुवात केली. यावेळी राजगुरू वशिष्ठ यांनी मंत्रोच्चाराने संपूर्ण परिसर भारावून टाकला. आमलकी वृक्ष हा देवांचा प्रिय वृक्ष आहे. याच्या मुळात विष्णू, खोडात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिवाचा वास असतो. हे गुरुदेवांचे शब्द ऐकून प्रजेची श्रद्धा अधिकच दृढ झाली. राणी चंद्रकला हिने आपल्या हाताने आवळ्याच्या झाडाला सुवर्णालंकार आणि रेशमी वस्त्रे अर्पण केली आणि सर्व स्त्रियांनी मिळून झाडाची प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. या उत्सवाचे वैशिष्ट्य असे होते की इथे राजा आणि रंक यांच्यात कोणताही भेदभाव उरला नव्हता. श्रीमंत, सावकार गरिबांना अन्नदान आणि वस्त्रदान करत होते, कारण या दिवशी केलेले दान अक्षय फळ देते अशी सर्वांची धारणा होती. संपूर्ण दिवसभर नगरात केवळ हरिनाम संकीर्तन सुरू होते. वाद्यांच्या गजरात आणि टाळ्यांच्या कडकडाटात प्रत्येक भक्त तल्लीन झाला होता. दुपार टळली आणि संध्याकाळची छाया धरणीवर पसरू लागली तरी लोकांचा उत्साह तीळ मात्र कमी झाला नव्हता. उलट रात्रीच्या जागरणाची तयारी अधिक जोमाने सुरू झाली होती. नदीकाठच्या त्या आमलकी वनामध्ये शेकडो मशाली पेटवण्यात आल्या होत्या, ज्यामुळे रात्रीचे अंधारमय रूपही प्रकाशमान झाले होते. राजाने आजचा उपवास कडक रीतीने पाळला होता. त्याने पाण्याचा एक थेंबही घेतला नव्हता. तरीही त्याच्या चेहऱ्यावर एक अपूर्व तेज झळकत होते. प्रजेच्या डोळ्यात आपल्या राजाबद्दल आदर आणि देवाप्रती असलेली ओढ स्पष्टपणे दिसत होती. अशा प्रकारे वैदिश नगरीतील ही आमलकी एकादशी केवळ एक धार्मिक विधी न राहता तो एक सामाजिक उत्सव बनला होता, जिथे भक्तीचा ओघ अखंड वाहत होता. पण याच काळात राजवाड्याच्या आणि नगरीच्या सीमांच्या पलीकडे घनदाट अरण्यातून एक व्यक्ती या प्रकाशाच्या दिशेने आणि हरिनामाच्या गजराकडे आकर्षित होऊन येत होती, ज्याचा या कथेच्या पुढील प्रवासात अत्यंत महत्त्वाचा वाटा असणार होता. नदीकाठच्या त्या पवित्र वातावरणात जेथे शेकडो मशालांच्या प्रकाशाने रात्रही उजळून निघाली होती आणि भक्तांच्या हरिनामाचा जयघोष नभाला भिडत होता, तेथे राजा चित्रसेन आपल्या परिवारासह आणि प्रजेसह आमलकी वृक्षाच्या छायेखाली बसला होता. राजाच्या मनात या वृक्षाविषयी आणि या दिवसाच्या अगाध महिम्याविषयी जाणून घेण्याची मोठी उत्कंठा निर्माण झाली होती. त्याने अत्यंत नम्रपणे आपले हात जोडले आणि बाजूलाच बसलेल्या तेजस्वी ज्ञानमूर्ती राजगुरू वशिष्ठांना विनंती केली की हे गुरुदेव, आपण या आवळ्याच्या झाडाची एवढी मनोभावे पूजा करतो, याला साक्षात विष्णूंचे स्वरूप मानतो, परंतु या आमलकी वृक्षाची उत्पत्ती नक्की कशी झाली आणि या एकादशीला एवढे महत्त्व का प्राप्त झाले हे आम्हाला विस्ताराने सांगून आमचे अज्ञान दूर करावे. राजाची ही विनंती ऐकून राजगुरूंच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य उमटले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की हे राजा, तू अतिशय शुभ प्रश्न विचारला आहेस. या कथेच्या श्रवणानेच अर्धे पुण्य पदरात पडते. सृष्टीच्या आरंभी जेव्हा सर्वत्र जलप्रलय झाला होता आणि संपूर्ण ब्रह्मांड अंधारात बुडालेले होते, तेव्हा केवळ अविनाशी परब्रह्म भगवान विष्णू आपल्या योगनिद्रेत शेषशायी होते. सृष्टीची पुन्हा निर्मिती करण्याची इच्छा त्यांच्या मनात जागृत झाली आणि त्यांच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्मदेवांना आपल्या अस्तित्वाचे कारण आणि सृष्टीच्या रचनेचे ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी तपश्चर्या सुरू केली. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना दर्शन दिले आणि त्या दर्शनाने ब्रह्मदेव इतके गदगदित झाले की त्यांच्या डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहू लागले. ते आनंदाश्रू जेव्हा पृथ्वीवर पडले तेव्हा त्या अश्रूंच्या थेंबांतून एक अलौकिक आणि दिव्य वृक्ष अणिकुरला. तोच हा आमलकी वृक्ष म्हणजेच आवळ्याचे झाड होय. हे सृष्टीतील पहिले झाड मानले जाते आणि म्हणूनच याला आदिवृक्ष असेही म्हणतात.
भगवान विष्णूंच्या नेत्रांतून उगम पावल्यामुळे या झाडाच्या प्रत्येक पानात, फांदीत आणि फळात विष्णूंचा वास असतो. जेव्हा देवतांनी हे पाहिले तेव्हा त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले. त्याचवेळी आकाशवाणी झाली की हा वृक्ष मला अत्यंत प्रिय असेल आणि जो कोणी या वृक्षाची पूजा करेल त्याला वैकुंठ प्राप्ती होईल. विशेषतः फाल्गुन महिन्यातील या एकादशीला जेव्हा चंद्र आणि नक्षत्रांची स्थिती विशेष असते तेव्हा या वृक्षाची ऊर्जा सर्वाधिक असते. म्हणूनच या दिवसाला आमलकी एकादशी म्हटले जाते. गुरुदेवांच्या या वाणीने राजा चित्रसेन आणि उपस्थित सर्व प्रजा भारावून गेली. त्यांना आता समजले होते की ते ज्या झाडाची पूजा करत आहेत ते केवळ एक वनस्पती नसून साक्षात विष्णूंच्या प्रेमाचे प्रतीक आहे. वसिष्ठ ऋषींनी पुढे सांगितले की राजा, या वृक्षाचे महत्त्व केवळ आध्यात्मिकच नाही तर ते आरोग्यासाठीही वरदान आहे. याचे सेवन केल्याने मनुष्याचे शरीर निरोगी राहते आणि बुद्धी सात्विक होते. म्हणूनच या दिवशी आवळ्याचे दान करणे आणि त्याचे सेवन करणे अत्यंत शुभ मानले जाते. कथा सांगून पूर्ण झाल्यावर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच भक्ती दाटून आली होती. राजाने पुन्हा एकदा त्या वृक्षाला साष्टांग दंडवत घातले. रात्र पुढे सरकत होती आणि या दिव्य ज्ञानाच्या प्रकाशामुळे भक्तांचा उत्साह अधिकच वाढला होता. पण याच वेळे त्या दाट आणि भयानक अरण्यातून येणारा तो पारधी हळूहळू या जनसमुदायाजवळ पोहोचला होता. तो भुकेलेला होता, थकला होता आणि त्याच्या पाठीवर त्याच्या शिकारीचे ओझे होते. मात्र गुरुदेवांच्या मुखातून निघणारे हे शब्द त्याच्या कानावर पडले आणि त्याच्या पापी मनात एक अनामिक थरकाप उडाला. त्याला कळेना की हे कोणते राज्य आहे आणि हे लोक कोणत्या दैवी आनंदाचा अनुभव घेत आहेत. अशा प्रकारे एका बाजूला राजाची भक्ती आणि दुसऱ्या बाजूला त्या पारध्याचे अज्ञान यांचा संगम या आमलकी एकादशीच्या रात्री होणार होता, जो पुढे जाऊन एका महान चमत्काराला जन्म देणार होता. रात्र अधिक गडद होत चालली होती आणि चंद्रभागा नदीच्या तीरावरील तो दिव्य सोहळा आता आपल्या परमोच्च शिखराकडे पोहोचला होता. मशालींच्या उजेडात नदीचे पाणी सोन्यासारखे चमकत होते आणि अशाच वेळी त्या दाट आणि भयानक अरण्यातून एक व्याध म्हणजेच पारधी चिखलाने माखलेल्या पायांनी आणि खांद्यावर धनुष्यबाण घेऊन या पवित्र तीर्थक्षेत्रापाशी येऊन धडकला. त्याचे शरीर थकलेले होते, त्याचे डोळे भुकेने व्याकुळ झाले होते आणि त्याच्या पाठीवर त्याने शिकार केलेल्या प्राण्यांचे ओझे होते जे त्याच्या पापी कर्माची साक्ष देत होते. सुरुवातीला त्याला वाटले की हे कोणी शत्रू तर नाहीत ना, किंवा इथे एखादा यज्ञ सुरू आहे का. पण जेव्हा त्याने पाहिले की खुद्द राजा चित्रसेन आणि त्याचे सैन्य कोणत्याही शस्त्राशिवाय केवळ टाळ आणि मृदंगाच्या तालावर देहभान विसरून नाचत आहेत, तेव्हा त्याच्या मनात एक विलक्षण भीती आणि कुतूहल निर्माण झाले. तो पारधी वास्तविक हिंसक प्रवृत्तीचा होता, ज्याने आयुष्यभर केवळ प्राण्यांची हत्या केली होती आणि कधीही ईश्वराचे नाव घेतले नव्हते. परंतु आज नशिबाने त्याला अशा ठिकाणी आणले होते जिथे साक्षात विष्णूंची भक्ती वाहत होती. तो हळूहळू सरकत एका जुन्या आवळ्याच्या झाडाच्या पाठीमागे लपून बसला, जेणेकरून कोणाची त्याच्यावर नजर पडू नये. तिथून त्याला स्पष्ट दिसत होते की कशा प्रकारे लोक आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा घालत आहेत आणि सुगंधी धूप जाळत आहेत. तो भुकेलेला असल्यामुळे त्याला तिथे ठेवलेला नैवेद्य खाण्याची तीव्र इच्छा झाली, पण राजाच्या रक्षकांच्या धाकाने तो पुढे सरसावू शकला नाही. त्याने विचार केला की जोपर्यंत हे लोक इथे आहेत तोपर्यंत मी इथून हलणार नाही आणि कदाचित मला रात्रीच्या वेळी काहीतरी खायला मिळेल. याच विचाराने तो तिथेच बसून राहिला आणि नकळतपणे त्याच्या कानावर राजगुरूंचे मंत्रोच्चार आणि भक्तांची भजने पडू लागली. त्याला हे माहीत नव्हते की तो तिथे बसून केवळ वाट पाहत नव्हता, तर तो अनवधानाने जागरण करत होता, जे एका एकादशीच्या व्रताचा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. त्याच्या हातातील शिकारीचे सामान बाजूला पडले होते आणि त्याचे चित्त त्या मंगलमय वातावरणात गुंतू लागले होते. रात्रभर तो पारधी तिथेच उपाशीपोटी बसून राहिला, ज्याला एकादशीचे महात्म्य माहीत नव्हते, पण परिस्थितीमुळे त्याच्याकडून उपवास आणि जागरण ही दोन्ही पुण्यकर्मे घडत होती. त्याच्या मनात पहिल्यांदाच आपल्या जुन्या आयुष्यातील क्रूरतेबद्दल थोडी टोचणी लागली आणि या सात्विक वातावरणाने त्याच्या कठोर हृदयाला कुठेतरी स्पर्श केला. अशा प्रकारे तो व्याध त्या दिव्य आमलकी वृक्षाच्या सावलीत बसून नकळतपणे आपल्या उद्धाराचा मार्ग प्रशस्त करत होता. तर दुसरीकडे राजा आणि प्रजा पहाटेच्या आरतीची तयारी करत होते.
या एका रात्रीच्या अनपेक्षित प्रसंगामुळे त्या पारध्याच्या जीवनाची दिशा कशी बदलणार होती याची कुणालाही पुसटशी कल्पना नव्हती. पहाटेचा प्रहर जवळ येत होता आणि आकाशात शुक्र तारा लख्ख चमकू लागला होता. अशा मंगल समयी वैदिश नगरीच्या त्या नदी किनाऱ्यावर भक्तीचा एक अभूतपूर्व सोहळा रंगला होता. कारण ही केवळ आमलकी एकादशी नव्हती, तर ती रंगभरी एकादशीसुद्धा होती. त्यामुळे राजा चित्रसेनने आजच्या या पहाटेच्या आरतीसाठी गुलालाची आणि अभिराची मोठी व्यवस्था केली होती. विष्णूच्या मूर्तीसमोर आणि त्या पवित्र आवळ्याच्या झाडासमोर जेव्हा महाआरतीला सुरुवात झाली, तेव्हा नगरातील वाद्यवृंदांनी ढोल, ताशे आणि मृदंगाचा गजर असा काही केला की तो आवाज दशदिशात घुमू लागला. राजगुरू वशिष्ठांनी सुवर्ण पात्रात कापूर पेटवून आरती फिरवायला सुरुवात केली आणि त्याचवेळी राजाने मोठ्या उत्साहाने गुलालाची पहिली मोठ हवेत उधळली. पाहता पाहता अवघा परिसर लाल भडक रंगात न्हाऊन निघाला. जणू काही आकाशानेच आपल्या लालिमाचे वरदान या धरतीला दिले होते. प्रत्येक भक्त एकमेकांवर गुलाल उधळत होता आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. आवळ्याच्या त्या हिरव्यागार पानांवर जेव्हा हा लाल गुलाल पडला, तेव्हा ते दृश्य एखाद्या दागिन्यासारखे चमकू लागले. राणी चंद्रकलेने आपल्या सख्यांसह मिळून देवाच्या चरणी केशरी आणि गुलाबी रंगाची उधळण केली. या रंगांच्या खेळात कोणाचा चेहरा ओळखता येत नव्हता, कारण प्रत्येकजण भक्तीच्या रंगात एकरूप झाला होता. याला रंगभरी म्हणण्याचे कारण हेच होते की आजपासूनच होळीच्या उत्सवाला एक प्रकारे सुरुवात होत असे आणि भगवान शिवसुद्धा याच दिवशी माता पार्वतीला घेऊन काशीला आले होते. अशी श्रद्धा असल्याने या उत्सवात शिव आणि विष्णू या दोघांच्याही भक्तीचा संगम पाहायला मिळत होता. तो भोकेलेला पारधी झाडामागून हे सर्व विस्मयचकित होऊन पाहत होता. त्याच्या अंगावरही उडणारे गुलालाचे कण पडत होते आणि त्या सुगंधाने त्याच्या मनातली हिंसक वृत्ती हळूहळू शांत होऊ लागली होती. त्याला वाटले की आयुष्यात इतका आनंद आणि इतका रंग त्याने कधीच पाहिला नव्हता. राजा चित्रसेनने आपल्या हाताने सर्वांना प्रसादाचे वाटप केले आणि स्वतः आनंदाने नाचू लागला. या रंगांच्या उधळणीने केवळ बाह्य जगच नव्हे, तर लोकांची अंतःकरणेही शुद्ध झाली होती. भक्तीचा हा महासागर जेव्हा लोटला होता, तेव्हा असे वाटत होते की साक्षात वैकुंठ लोक पृथ्वीवर उतरला आहे. गुलालाच्या त्या धुराळ्यात आणि धूपात बुडालेली ती रात्र आता एका नव्या पहाटेकडे झुकत होती. ज्या पहाटेने त्या पारध्याच्या आयुष्यात एक मोठे परिवर्तन घडवून आणण्याचे संकेत दिले होते. सूर्योदयाची पहिली किरणे जेव्हा चंद्रभागेच्या पात्रावर पडली आणि रात्रीचा तो भक्तीचा सोहळा हळूहळू पहाटेच्या प्रसन्नतेत विलीन झाला, तेव्हा त्या झाडामागे लपलेल्या पारध्याच्या शरीरात एक विलक्षण थकवा जाणवत होता. पण त्याच्या मनात मात्र एक अनामिक आणि अजब शांती दाटून आली होती. त्याने संपूर्ण रात्र त्या पवित्र आवळ्याच्या झाडाच्या सावलीत बसून काढली होती आणि तीव्र भूक लागलेली असूनही त्याला रात्री काहीही खायला मिळाले नव्हते, कारण सगळीकडे भक्तांचा वावर सुरू होता. अशा प्रकारे कोणतीही इच्छा नसताना आणि कोणतेही शास्त्र ठाऊक नसताना त्या पारध्याकडून या महान आमलकी एकादशीचे उपवास आणि जागरण हे दोन्ही अत्यंत कठीण विधी पूर्ण झाले होते. ज्या पुण्याच्या प्राप्तीसाठी मोठे मोठे ऋषीमुनी आणि तपस्वी अनेक युगे तपश्चर्या करतात, ते पुण्य या अजाण पारध्याला केवळ एका रात्रीच्या योगायोगाने आणि ईश्वराच्या नियोजित योजनेमुळे प्राप्त झाले होते. सकाळी जेव्हा राजा चित्रसेन आणि त्याची प्रजा आरती संपन्न करून आणि आवळ्याच्या झाडाला अखेरचा नमस्कार करून आपल्या घरांकडे परतण्यासाठी निघाली, तेव्हा तो पारधी हळूच आपल्या लपण्याच्या जागेतून बाहेर आला. त्याचे शरीर मातीने माखलेले होते, पण त्याच्या चेहऱ्यावर त्या सात्विक वातावरणाचा परिणाम स्पष्टपणे दिसत होता. त्याने आयुष्यात कधीही कोणासमोर मान झुकवली नव्हती आणि दया हा शब्द त्याच्या शब्दकोशात नव्हता. परंतु आज जेव्हा त्याने त्या आमलकी वृक्षाकडे पाहिले, तेव्हा त्याला ते झाड केवळ एक लाकडाचा सांगाडा वाटले नाही, तर त्याला त्या वृक्षाच्या प्रत्येक पानातून एक दैवी प्रकाश बाहेर पडताना जाणवला. त्याने आपले धनुष्यबाण बाजूला ठेवले आणि नकळतपणे त्याचे हात जोडले गेले. त्याने त्या वृक्षासमोर लोटांगण घातले आणि त्याच्या डोळ्यांतून पश्चातापाचे 2 थेंब जमिनीवर पडले, ज्याने त्याच्या पूर्वजन्मीच्या अनेक पापांचे क्षालन केले. तो पारधी आपल्या घरी परतला खरा, पण तो आता पूर्वीचा हिंसक शिकारी राहिला नव्हता. त्याने आपली शिकारीची हत्यारे एका कोपऱ्यात फेकून दिली आणि त्याचे मन त्या रात्री ऐकलेल्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राच्या ध्यानात मग्न झाले. काही काळानंतर जेव्हा या पारध्याचा मृत्यू झाला, तेव्हा यमदूत त्याच्या आत्म्याला नेण्यासाठी आले खरे, पण त्याच्या अंगातून येणाऱ्या त्या एकादशीच्या पुण्याच्या तेजामुळे ते त्याच्याजवळ फिरकू शकले नाहीत. आणि साक्षात विष्णुदूतांनी शंखचक्र गदा धारण करून तिथे येऊन त्याला अत्यंत आदराने विमानात बसवून दिव्य लोकात नेले.
या एका रात्रीच्या अनवधानाने केलेल्या व्रताचे फळ इतके मोठे होते की त्या पारध्याचा पुढचा जन्म एका महान राजकुळात झाला आणि तो एक अतिशय पराक्रमी आणि धार्मिक राजा म्हणून ओळखला जाऊ लागला, ज्याला वसू या नावाने ओळखले गेले. हा त्या आमलकी एकादशीचा असा अगाध महिमा होता जो सामान्य माणसाच्या बुद्धीला अगम्य होता आणि ज्याने एका पापी जीवाला मोक्षाच्या उंबरठ्यावर आणून उभे केले होते. परंतु या नवीन जन्मातही त्याच्या नशिबात काही अशी वळणे येणार होती जिथे त्याला पुन्हा एकदा भगवंताच्या शक्तीची प्रचिती येणार होती. त्या रात्रीच्या अद्भुत सोहळ्याने त्या पारध्याच्या अंतर्मनाचा ताबा घेतला होता आणि सकाळी जेव्हा तो आपल्या झोपडीत परतला तेव्हा त्याला आपल्या आयुष्यातील हिंसेची प्रचंड घृणा वाटू लागली होती. त्याने शिकारीसाठी आणलेले ते धनुष्य आणि बाण त्याला आता शस्त्रांसारखे नव्हे तर पापाच्या साखळ्यांसारखे वाटू लागले होते. कारण ज्या कानांनी रात्रभर भगवान विष्णूंचे नामस्मरण ऐकले होते त्या कानांना आता प्राण्यांच्या किंकाळ्या ऐकण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्याच्या पत्नीने आणि मुलांनी जेव्हा त्याला रिकाम्या हाताने आणि चेहऱ्यावर एक वेगळेच तेज घेऊन परतताना पाहिले तेव्हा त्यांना मोठे आश्चर्य वाटले. पण त्याने कोणाशीही शब्द न बोलता आपल्या घरातील शिकारीची सर्व साधने एका खोल खड्ड्यात पुरून टाकली आणि त्या दिवसापासून त्याने केवळ फळे आणि कंदमुळे खाऊन आपला उदरनिर्वाह करण्याचे ठरवले. लोक त्याला वेडा म्हणू लागले होते, कारण जो माणूस कधीकाळी जंगलाचा क्रूर शिकारी म्हणून ओळखला जायचा तो आता प्रत्येक झाडाकडे आणि प्राण्याकडे आदराने पाहत होता. त्याच्या जीवनात आलेली ही सात्विकता ही त्या एकादशीच्या रात्री केलेल्या अनवधानाने जागरणाचे आणि उपवासाचे फळ होते, ज्याला अध्यात्मात अज्ञात सुकृत असे म्हटले जाते. म्हणजेच हे पुण्य त्याने जाणून बुजून मिळवले नव्हते तर परिस्थितीने त्याच्या पदरात टाकले होते. तो पारधी आता दिवसाचा बराचसा वेळ त्या नदीकाठी घालवू लागला जिथे त्याने राजा चित्रसेनला पूजा करताना पाहिले होते. तो लांबूनच त्या आवळ्याच्या झाडाला नमस्कार करायचा आणि मनोमन देवाकडे आपल्या पापी कर्मांची क्षमा मागायचा. हळूहळू त्याच्या मनातील भीती निघून गेली होती आणि तिथे एक खोल भक्तीचा झरा वाहू लागला होता. त्याने आपल्या उरलेल्या आयुष्यात कधीही कोणाचे मन दुखवले नाही किंवा कोणाही जीवाची हत्या केली नाही. त्याचे हे परिवर्तन पाहून परिसरातील इतर लोकही थक्क झाले होते आणि त्यांनाही त्या आमलकी एकादशीच्या चमत्काराची प्रचिती येऊ लागली होती. त्या पारध्याने हे सिद्ध केले होते की ईश्वराची कृपा जर झाली तर सर्वात मोठा पापी मनुष्यसुद्धा एका रात्रीत संत होऊ शकतो. जसा जसा काळ पुढे सरकत होता तसतसे त्याचे शरीर क्षीण होत गेले, पण त्याची विष्णुभक्ती मात्र वृद्धिंगत होत गेली. त्याला आता मरणाची भीती वाटत नव्हती, कारण त्याला खात्री होती की त्याने त्या एका रात्रीत जे काही पुण्य मिळवले आहे ते त्याला या भवसागरातून नक्कीच पार करेल. अशा प्रकारे एका अडाणी आणि क्रूर पारध्याचे रूपांतर एका शांत भक्तात होणे ही त्या आमलकी वृक्षाच्या आणि एकादशीच्या व्रताची सर्वात मोठी फलश्रुती होती, ज्याचा परिणाम केवळ या जन्मापुरता मर्यादित नव्हता तर तो त्याच्या आगामी भव्य भविष्याचा पाया रचत होता. काळाचे चक्र कोणासाठीही थांबत नाही आणि नियती आपली गती कधीही मंदावत नाही. पाहता पाहता अनेक वर्षे उलटली आणि वैदिश नगरीचा तो सुवर्णकाळ इतिहासाच्या पानात जमा होऊ लागला. राजा चित्रसेनने आपले संपूर्ण आयुष्य ईश्वराच्या भक्तीत आणि प्रजेच्या सेवेत व्यतीत केले होते. त्याने आपल्या पुत्राला राजगादी सोपवून स्वतः वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार केला आणि शेवटपर्यंत आमलकी एकादशीचे व्रत कधीही खंडित होऊ दिले नाही. ज्या पुण्याचे संचय त्याने आयुष्यभर केले होते त्या पुण्यामुळे त्याच्या जीवनाचा अंत अत्यंत शांत आणि मंगलमयी झाला. साक्षात विष्णूच्या स्मरणात त्याने आपला देह त्यागला आणि त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती झाली. परंतु या कथेचा सर्वात मोठा चमत्कार त्या पारध्याच्या बाबतीत घडणार होता, जो एकेकाळी क्रूर होता पण एका रात्रीच्या योगायोगाने भक्त बनला होता. त्या पारध्याने आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण अतिशय साधेपणाने आणि नामस्मरणात घालवले होते. जेव्हा त्याचा मृत्यूसमय जवळ आला तेव्हा निसर्गानेही जणू त्याचे स्वागत केले. त्याने डोळे मिटले तेव्हा त्याच्यासमोर त्याच आमलकी वृक्षाचे रूप उभे होते, ज्याच्या खाली बसून त्याने अजाणतेपणे जागरण गेले होते. मृत्यूच्या त्या क्षणीही त्याच्या मनात कोणतीही भीती नव्हती, कारण एकादशीच्या त्या एका रात्रीच्या पुण्याने त्याच्या अंतरात्म्यातील सर्व काळिमा धुवून काढली होती. यमदूत त्याच्या जवळ येण्यास घाबरत होते, कारण त्याच्या ललाटावर विष्णुभक्तीचे अदृश्य तेज तळपत होते आणि म्हणूनच विष्णुदूतांनी त्याला सन्मान दिव्य विमानात बसवून उच्च लोकात नेले. काही काळ स्वर्गीय सुखांचा उपभोग घेतल्यावर त्या पारध्याचा पुनर्जन्म एका अत्यंत वैभवशाली राजकुळात झाला
तो राजा विदुरथाचा पुत्र म्हणून जन्माला आला आणि त्याचे नाव वसू ठेवण्यात आले. हा बालक जन्मापासूनच अत्यंत तेजस्वी, बुद्धिमान आणि पराक्रमी होता. त्याला पूर्वजन्माच्या स्मृती जरी स्पष्ट नव्हत्या, तरीही त्याच्या अंतर्मनात धर्माबद्दल आणि विष्णुभक्तीबद्दल एक उपजत ओढ होती. राजा वसू जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याचे शौर्य आणि त्याची दानशूरता पाहून शत्रूही थरथर कापत असत. त्याच्या राज्यात कधीही कुणी उपाशी राहत नसे आणि तो आपल्या प्रजेचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असे. हे सर्व वैभव, ही सत्ता आणि हे तेज त्याला केवळ त्या एका आमलकी एकादशीच्या रात्री केलेल्या अनवधानाने जागरणामुळे प्राप्त झाले होते. ज्याला आपण नियती म्हणतो ती खरं तर आपल्या कर्माचेच फळ असते. एका पारध्याचा राजा होण्यापर्यंतचा हा प्रवास आमलकी एकादशीच्या अगाध महिम्याची साक्ष देत होता. इकडे राजा चित्रसेनचेही अस्तित्व आता एका दिव्य स्वरूपात होते. पण कथेचा मुख्य नायक आता हा तरुण राजा वसू बनला होता, ज्याच्या आयुष्यात भविष्यात अशी एक घटना घडणार होती जिथे त्याला पुन्हा एकदा त्या प्राचीन एकादशीच्या व्रताची आणि भगवान विष्णूंच्या असीम शक्तीची प्रचिती येणार होती. काळाच्या या महाप्रवासात भक्तीचे बीज कसे अंकुरते आणि त्याचे रूपांतर एका महावृक्षात कसे होते हे पाहणे आता अत्यंत रंजक ठरणार होते. राजा वसूच्या रूपाने तो पारधी आता आपल्या पुण्याचा उपभोग घेत होता, पण अद्याप त्याला त्याच्या मुक्तीचा अंतिम मार्ग सापडणे बाकी होते, जे मार्ग केवळ आमलकी एकादशीच्या सखोल ज्ञानातूनच मिळणार होते. तो पारधी आता राजा विदुरथाचा पुत्र म्हणून वसू या नावाने भूतलावर अवतरला होता आणि त्याच्या या जन्माचे कारण केवळ आणि केवळ त्या एका रात्रीचे आमलकी एकादशीचे पुण्य होते, ज्याची कल्पना ना त्या बालकाला होती ना त्याच्या राजकुळातील कोणाला. राजा वसू हा लहानाचा मोठा होतानाच त्याच्यात दैवी गुण दिसू लागले होते. त्याचे शरीर वज्रासारखे पिळदार, डोळे सूर्यासारखे तेजस्वी आणि वाणीमध्ये एक विलक्षण माधुर्य होते. जेव्हा तो तरुण झाला आणि त्याने राजगादीची सूत्रे हाती घेतली तेव्हा त्याच्या साम्राज्याचा विस्तार चहूकडे झाला. त्याच्याकडे 10,000 हत्तींचे बळ असलेले सैन्य, अगणित घोडे आणि अफाट संपत्ती होती. पण या सगळ्या वैभवाच्या मुळाशी ती एक रात्र होती जी त्याने अजाणतेपणे एका आवळ्याच्या झाडाखाली उपाशीपोटी आणि जागून काढली होती. शास्त्रे सांगतात की भगवान विष्णूंची भक्ती जर चुकूनही घडली तरी तिचा परिणाम कधीच वाया जात नाही आणि वसूच्या रूपाने त्या पारध्याला त्याचेच फळ मिळत होते. तो आता केवळ एक राजा नव्हता, तर तो एक चक्रवर्ती सम्राट बनला होता, ज्याच्या आज्ञेबाहेर जाण्याचे धाडस कोणीही करत नसे. त्याच्या राज्यात सोन्याचा धूर निघत होता, प्रजेला कशाचीही उणीव नव्हती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या राजाच्या मनात प्राण्यांबद्दल आणि निसर्गाबद्दल एक गूढ ओढ होती. त्याला शिकार करायला आवडत असे खरे, पण जेव्हा जेव्हा तो एखाद्या प्राण्यासमोर उभा राहायचा तेव्हा त्याचे हात नकळत थरथरू लागायचे. जणू काही त्याच्या अंतर्मनातील तो जुना पारधी त्याला हिंसेपासून परावृत्त करत होता. हे त्याच्या पूर्वजन्मीच्या त्या सात्विक परिवर्तनाचे संस्कार होते जे आता त्याच्या राजधर्मात रूपांतरित झाले होते. राजा वसूने आपल्या राज्यात अनेक मंदिरे बांधली, हजारो ब्राह्मणांना दान दिले आणि प्रत्येक एकादशीला तो मोठी अन्नछत्रे चालवू लागला. जरी त्याला आठवत नव्हते की त्याने मागील जन्मात काय केले होते, तरीही त्याच्या हातून होणारी ही सर्व कर्मे त्याला मोक्षाच्या दिशेने घेऊन जात होती. विष्णू पुराणात असे वर्णन येते की आमलकी एकादशीचे व्रत जर एखादा मनुष्य पूर्ण श्रद्धेने करतो तर त्याला अनेक जन्मांचे ऐश्वर्य प्राप्त होते आणि राजा वसू याचे जिवंत उदाहरण होता. त्याच्या दरबारात नेहमी विद्वानांची चर्चा चाले आणि तो स्वतः शास्त्रार्थात रस घेऊ लागला. त्याच्या या भरभराटीचे गूढ नगरातील ज्योतिषांनाही उकलत नव्हते, कारण त्याच्या कुंडलीत जे राजयोग होते ते केवळ एका महान तपाचे फळ असू शकत होते. अशा प्रकारे तो अडाणी शिकारी आता जगाचा पालन करता आणि एक आदर्श राजा बनून आपल्या भाग्याचा उपभोग घेत होता. परंतु नियतीचा खेळ अजून संपलेला नव्हता, कारण हे वैभव केवळ उपभोगासाठी नव्हते, तर त्याला एका मोठ्या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी तयार करणे हा देवाचा उद्देश होता. राजा वसूचा या नवीन आयुष्यात आता एका अशा संकटाची चाहूल लागणार होती जिथे त्याची ही सर्व शक्ती आणि सैन्य निष्प्रभ ठरणार होते आणि त्याला पुन्हा एकदा त्याच एकादशीच्या व्रताची आणि भगवान विष्णूंच्या चमत्काराची आठवण करून दिली जाणार होती, ज्याने त्याच्या जीवनाचा उद्धार केला होता.
राजा वसूच्या कीर्तीचा डंका आता 10 दिशांना वाजत होता आणि त्याच्या साम्राज्याच्या सीमा समुद्राला जाऊन भिडल्या होत्या. ज्या राजाच्या दारात शेकडो मांडलिक राजे नतमस्तक होत असत, अशा वसूच्या मनात हळूहळू अहंकाराचा एक सूक्ष्म अंकुर फुटू लागला होता. त्याला वाटू लागले की हे सर्व वैभव, ही अफाट सैन्यशक्ती आणि ही न संपणारी संपत्ती केवळ त्याच्या पराक्रमाचे आणि बुद्धिमत्तेचे फळ आहे. तो विसरून गेला होता की त्याचे हे ऐश्वर्य एका अजाणतेपणे घडलेल्या एकादशीच्या पुण्याचे दान आहे. अहंकाराच्या या सावलीमुळे त्याचे विष्णुस्मरण थोडे धुसर झाले आणि तो स्वतःलाच जगाचा नियंता समजू लागला. याच काळात एका रात्री जेव्हा तो आपल्या रत्नजडित महालात सुखनिद्रा घेत होता, तेव्हा त्याला एक अतिशय गूढ आणि विस्मयकारक स्वप्न पडले. स्वप्नात त्याला दिसले की तो एका घनदाट आणि भयान अरण्यात एकटाच फिरत आहे. चहूकडे दाट धुके पसरले आहे आणि जंगली श्वापदांचे भयानक आवाज ऐकू येत आहेत. अचानक त्याच्यासमोर एक विशाल आणि लख्ख प्रकाश देणारे आवळ्याचे झाड प्रकट झाले. त्या झाडाच्या फांद्यांवरून सोन्याची फळे लटकत होती. पण जेव्हा तो ती फळे काढण्यासाठी जवळ गेला, तेव्हा त्या झाडाचे रूपांतर एका क्रूर पारध्यात झाले, ज्याच्या खांद्यावर शिकारीचे ओझे होते आणि डोळ्यांतून पाणी वाहत होते. तो पारधी राजा वसूकडे पाहून मोठ्याने हसला आणि म्हणाला की, राजा, तू कोण आहेस हे विसरू नकोस. हे वैभव तुझे नाही, तर या वृक्षाच्या एका रात्रीच्या सेवेचे आहे. राजा स्वप्नातच ओरडला आणि त्याला एकदम जाग आली. त्याच्या अंगाला दरदरून घाम सुटला होता आणि त्याचे हृदय वेगाने धडधडत होते. रात्रीचा 3रा प्रहर सुरू होता, पण राजाला पुन्हा झोप लागली नाही. त्याला समजले नाही की या स्वप्नाचा अर्थ काय आहे आणि तो पारधी नक्की कोण होता. पण त्या स्वप्नाने त्याच्या मनातील अहंकाराला एक मोठा धक्का दिला होता आणि त्याला एका अनामिक संकटाची जाणीव करून दिली होती. सकाळ होताच राजाने आपल्या दरबारात विद्वान ज्योतिषांना बोलावले, पण कोणालाही या स्वप्नाचा उलगडा करता आला नाही. हे स्वप्न म्हणजे त्याच्या भविष्यातील एका मोठ्या परीक्षेची नांदी होती, जी त्याला त्याच्या मूळ अस्तित्वाची ओळख पटवून देणार होती आणि पुन्हा एकदा भक्तीच्या मार्गावर आणणार होती. स्वप्नातील त्या विचित्र पारध्याच्या आवाजाने आणि त्या आमलकी वृक्षाच्या रहस्याने राजा वसूच्या मनाला कमालीची अस्वस्थता लागली होती आणि आपल्या अंतर्मनातील ही घालमेल शांत करण्यासाठी त्याने एके दिवशी आपल्या सैन्यासह शिकारीला जाण्याचे ठरवले. तो स्वतःच्या पराक्रमावर आणि बाहुबलावर एवढा विसंबून होता की त्याला वाटले अरण्यातील मोकळी हवा आणि शांतता त्याच्या मनातील गोंधळ दूर करेल. पण नियतीला मात्र काही वेगळेच मान्य होते. राजा आपल्या वेगवान घोड्यावर स्वार होऊन एका हरणाचा पाठलाग करत करत आपल्या सैन्यापासून खूप दूर आणि मागे पडला. त्याला जाणीवही झाली नाही की तो कधी आपल्या सीमा ओलांडून एका अशा घनदाट आणि अनोळखी अरण्यात शिरला आहे, जिथे सूर्याची किरणेही जमिनीपर्यंत पोहोचायला घाबरत होती. चहूकडे केवळ माजलेली झाडी, काट्याकुट्यांचे रस्ते आणि हिंस्त्र श्वापदांचे भयानक आवाज घुमत होते. राजाने खूप प्रयत्न केले, इकडे तिकडे घोडा दौडवला, पण त्याला परतण्याचा मार्ग गवसत नव्हता. दुपार टळून गेली आणि संध्याकाळची सावली धरणीवर पसरू लागली. तहान आणि भुकेने राजा व्याकुळ झाला होता. त्याचे शरीर थकले होते आणि घोड्याची गतीही मंदावली होती. अखेर थकून भागून राजा एका मोठ्या वृक्षाच्या छायेखाली विसावा घेण्यासाठी उतरला. त्याने आपला घोडा एका फांदीला बांधला आणि तो स्वतः जमिनीवर बसला. पण त्याच वेळी त्याला जाणीव झाली की झाडांच्या आडून कोणीतरी त्याच्यावर नजर ठेवून आहे. अचानक झुडपांमधून भीषण किंकाळ्या फोडत काही म्लेच्छ शत्रू आणि डाकूंच्या टोळ्या बाहेर आल्या. हे लोक राजा वसूच्या साम्राज्याचे कट्टर वैरी होते, जे अनेक दिवसांपासून अशाच संधीची वाट पाहत होते. राजा एकटा आहे हे पाहून त्यांचा आनंद गगनात मावेना. त्यांनी राजाला चहूकडून घेरले आणि आपल्या तीक्ष्ण शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला चढवला. राजा वसूने मोठ्या धैर्याने आपली तलवार उपसली आणि एकामागून एक शत्रूंना यमसदनास धाडण्यास सुरुवात केली. पण शत्रूंची संख्या शेकडो होती आणि राजा मात्र एकटाच होता. जखमांतून वाहणाऱ्या रक्तामुळे आणि थकव्यामुळे राजाची शक्ती क्षीण होऊ लागली. त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली आणि अखेर तो बेशुद्ध होऊन त्या वृक्षाच्या मुळाशी कोसळला. शत्रू जवळ आले आणि त्यांनी पाहिले की राजा आता पूर्णपणे असहाय्य आहे. त्यांनी एकमेकांकडे पाहत क्रूर हास्य केले आणि राजाचा वध करण्यासाठी आपल्या कुऱ्हाडी आणि भाले उगारले. पण त्याच क्षणी त्या निर्जन अरण्यात एक असा दैवी चमत्कार घडला, ज्याने त्या शत्रूंचे धाबे दणाणले आणि राजाच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी एक अद्भुत शक्ती प्रगट झाली. जेव्हा त्या क्रूर म्लेच्छ शत्रूंनी राजा वसूच्या निस्तेज शरीरावर वार करण्यासाठी आपली शस्त्रे उगारली, तेव्हा त्या अरण्यात एकाएकी विजेचा कडकडाट झाला आणि राजाच्या शरीरातून एक अत्यंत तेजस्वी, दैवी आणि देदीप्यमान अशी दिव्य स्त्री प्रगट झाली, जिच्या अंगावर सुवर्ण अलंकार तळपत होते.
जिचा हातात चक्र, गदा, धनुष्य आणि तलवार अशी अनेक शस्त्रे होती आणि जिचे डोळे क्रोधाने लाल झाले होते. ही दुसरी कोणी नसून राजाने पूर्वजन्मी आणि या जन्मी केलेल्या आमलकी एकादशीच्या व्रताची अधिष्ठात्री देवी होती. त्या देवीने आपल्या एका हुंकाराने शत्रूंचे पाय थिजावून टाकले आणि त्यानंतर सुरू झाला तो संहाराचा एक असा काळ ज्याची कल्पनाही त्या डाकूंनी केली नव्हती. ती देवी वाऱ्याच्या वेगाने त्या शत्रूंवर तुटून पडली. तिने आपल्या सुदर्शन चक्राने कोणाचे मस्तक उडवले तर कोणाचा आपल्या गदेच्या प्रहाराने चक्काचूर केला. पाहता पाहता ते सर्व म्लेच्छ शत्रू रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि त्या संपूर्ण अरण्यात केवळ त्या देवीचा अक्राळ विक्राळ आणि विजयी नाद घुमू लागला. हे सर्व घडत असताना राजा वसू मात्र गाढ मूर्छेत होता. त्याला आपल्या रक्षणासाठी प्रत्यक्ष ईश्वरी शक्ती अवतरली आहे याची पुसटशी कल्पनाही नव्हती. जेव्हा सर्व शत्रूंचा नायनाट झाला तेव्हा ती दिव्य शक्ती पुन्हा एकदा राजाच्या शरीरात विलीन झाली आणि अरण्यात पुन्हा एकदा शांतता पसरली. काही काळाने जेव्हा राजा वसूला शुद्ध आली तेव्हा त्याने पाहिले की त्याच्या सभोवताली शेकडो शत्रूंचे मृतदेह पडले आहेत. त्याला मोठे आश्चर्य वाटले, कारण त्याला माहीत होते की तो एकटा होता आणि बेशुद्ध पडण्यापूर्वी तो मरणाच्या दारात उभा होता. त्याने स्वतःच्या अंगाकडे पाहिले. त्याच्या जखमा आता भरून आल्या होत्या आणि त्याच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा संचारली होती. मला कोणी वाचवले? या शत्रूंचा संहार कोणी केला? असे प्रश्न त्याच्या मनात काहूर माजवू लागले. त्याने इकडे तिकडे पाहिले पण त्याला तिथे कोणीच दिसले नाही. त्याचवेळी आकाशातून एक आकाशवाणी झाली की हे राजा, घाबरू नकोस. तू केलेल्या आमलकी एकादशीच्या व्रतानेच आज तुझे रक्षण केले आहे. हा त्या आवळ्याच्या झाडाखाली केलेल्या जागरणाचा प्रभाव आहे. हे ऐकून राजा वसूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला आठवले ते स्वप्नातील आवळ्याचे झाड आणि तो पारधी. त्याला आता हळूहळू आपल्या अस्तित्वाचे आणि या महान व्रताचे रहस्य उमजू लागले होते. तो मनोमन नतमस्तक झाला आणि त्याने त्याच ठिकाणी मातीचा टिळा लावून भगवान विष्णूंचे आभार मानले. राजाला आता समजले होते की संपत्ती आणि सैन्य हे खरे सामर्थ्य नसून ईश्वराची भक्ती हेच सर्वात मोठे कवच आहे. तो आपल्या घोड्यावर स्वार झाला आणि पुन्हा आपल्या साम्राज्याकडे निघाला. पण त्याचे मन आता पूर्णपणे बदलले होते. तो आता केवळ एक राजा राहिला नव्हता, तर तो भगवंताचा एक निष्ठावान दास बनला होता. वाटेत त्याला भिकोबा नावाचा एक गरीब भक्त भेटणार होता, ज्याच्या माध्यमातून त्याला भक्तीचे पुढचे धडे मिळणार होते. राजा वसू आपल्या अश्वावर स्वार होऊन अरण्याच्या बाहेर पडला खरा, पण त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते आणि त्याला आता राजवाड्याच्या सुखापेक्षा त्या दैवी शक्तीचा अनुभव देणाऱ्या सत्याचा शोध घेण्याची अधिक ओढ लागली होती. वाटेत त्याला एक लहानसे खेडेगाव लागले, जिथे एका जीर्ण झालेल्या झोपडीबाहेर एक वृद्ध माणूस अतिशय शांतपणे बसून आवळ्याच्या झाडाची वाळलेली फळे वेचत होता आणि त्याच्या मुखातून विष्णू विष्णू असा अखंड नामजप चालू होता. हाच तो भिकोबा होता, जो अत्यंत दरिद्री होता, पण त्याचे अंतःकरण मात्र ईश्वराच्या प्रेमाने ओसंडून वाहत होते. राजाने आपला घोडा थांबवला आणि तो त्या वृद्धाजवळ गेला. राजाचा राजेशाही पोशाख पाहून भिकोबा घाबरला नाही, तर त्याने मोठ्या मायेने राजाला आपल्या फाटलेल्या चटईवर बसण्याची विनंती केली. राजा वसूने पाहिले की भिकोबाच्या जवळ खाण्यासाठी काहीही नव्हते, पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान होते ते राजाला आपल्या सोन्याच्या सिंहासनावरही कधी मिळाले नव्हते. राजाने कुतूहलाने विचारले की हे वृद्धा, तू एवढा गरीब असूनही इतका आनंदी कसा? तुला कशाचीच चिंता वाटत नाही का? त्यावर भिकोबा मंद स्मितहास्य करत म्हणाला की हे राजा, जो जगाचा मालक आहे तो जेव्हा पाठीशी असतो तेव्हा चिंतेची काय गरज? मी या आमलकी वृक्षाच्या छायेत राहतो आणि याने दिलेले फळ प्रसाद म्हणून ग्रहण करतो. माझ्याकडे धनदौलत नाही, पण माझ्याकडे माझ्या देवाचे नाव आहे, जे मला प्रत्येक संकटातून वाचवते. भिकोबाचे हे साधे पण मार्मिक शब्द ऐकून राजा वसूला स्वतःच्या अहंकाराची जाणीव झाली. त्याला आठवले की तो स्वतःसुद्धा याच आमलकीच्या पुण्यामुळे राजा झाला होता, पण तो हे विसरून सत्तेच्या नशेत बुडाला होता. भिकोबाने त्याला सांगितले की भक्ती म्हणजे केवळ मोठ्या पूजाअर्चा नसून ती ईश्वराप्रती असलेली संपूर्ण शरणागती आहे. राजाने भिकोबाच्या पायांना स्पर्श केला आणि त्याला आपल्या राजवाड्यात येण्याचे आमंत्रण दिले, पण भिकोबाने नम्रपणे नकार देत सांगितले की माझे वैकुंठ याच आवळ्याच्या झाडाखाली आहे. या भेटीने राजा वसूला हे शिकवले की खरी शक्ती ही बाहुबलात नसून ती मनाच्या निर्मळतेत आणि भक्तीत असते. राजा आता पूर्णपणे बदलला होता. त्याला समजले होते की ईश्वराच्या लेखी राजा आणि रंक असा कोणताही भेदभाव नसतो. तिथे फक्त भक्तीची किंमत असते.
भिकोबाच्या त्या लहानशा झोपडीतून राजा जेव्हा बाहेर पडला तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने राजधर्म उमजला होता आणि त्याने मनोमन ठरवले की आपल्या राज्यात आता केवळ सत्तेचा नव्हे तर भक्तीचा अंमल असेल. अशा प्रकारे भिकोबा आणि राजा वसू यांच्या या भेटीने कथेला एक नवीन वळण दिले आणि राजा आता आपल्या प्रजेला आमलकी एकादशीचे खरे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून दाखवण्यासाठी सज्ज झाला होता. राजा वसू जेव्हा आपल्या राजधानीत परतला तेव्हा त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्वच पालटून गेले होते. राजवाड्यातील ते वैभव, सोन्या चांदीची भांडी आणि दासांची मोठी फौज आता त्याला पूर्वीसारखी आकर्षित करत नव्हती, कारण त्याच्या डोळ्यांसमोर अजूनही त्या गरीब भिखोबाचा शांत चेहरा आणि त्या अरण्यातील देवीचे रौद्र पण रक्षणकर्ते रूप पुन्हा पुन्हा तरळत होते. त्याने तात्काळ आपल्या दरबारात एक मोठी सभा आयोजित केली आणि राज्यातील सर्व विद्वानांना, मंत्र्यांना तसेच सामान्य प्रजेलाही तिथे बोलावले. राजा सिंहासनावर बसला खरा, पण आज त्याच्या मस्तकावर मुकुटाचे ओझे नव्हते, तर त्याच्या हृदयात भक्तीची शीतलता होती. त्याने प्रजेला उद्देशून अतिशय गंभीर स्वरात सांगायला सुरुवात केली की, माझ्या प्रिय प्रजेंनो, आजवर मला वाटत होते की माझे बाहुबल, माझे 10,000 हत्तींचे सैन्य आणि ही अफाट संपत्ती हेच माझे सामर्थ्य आहे. परंतु अरण्यातील त्या संकटाने माझे डोळे उघडले आहेत. जेव्हा मृत्यू समोर उभा होता तेव्हा माझे सैन्य तिथे नव्हते आणि माझी संपत्तीही मला वाचवू शकली नाही. तिथे फक्त माझ्या पूर्वजन्मीच्या आमलकी एकादशीचे पुण्य आणि भगवंताची कृपाच माझ्या रक्षणासाठी धावून आली. राजाने भिकोबाचे उदाहरण देऊन सांगितले की, ज्याच्याकडे संसारातील काहीही साधने नाहीत, तो गरीब भिकोबासुद्धा माझ्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे, कारण त्याच्याकडे प्रत्यक्ष भगवान विष्णूंच्या नामाचे कवच आहे. शक्ती ही चंचल असते, ती अहंकार निर्माण करते आणि काळाच्या ओघात नष्ट होते, पण भक्ती ही अविनाशी आहे, ती मनुष्याला नम्र बनवते आणि प्रत्यक्ष ईश्वराशी जोडून ठेवते. असे सांगताना राजा वसूचे डोळे पाणवले होते. त्याने दरबारात जाहीर केले की यापुढे हे राज्य केवळ शक्तीच्या जोरावर नाही तर भक्तीच्या आणि धर्माच्या पायावर चालेल. त्याने प्रजेला आवाहन केले की शक्ती ही दुसऱ्यावर विजय मिळवण्यासाठी असते, पण भक्ती ही स्वतःच्या मनावर विजय मिळवण्यासाठी आणि भगवंताला प्रसन्न करण्यासाठी असते. जर मी एका रात्रीच्या अनवधानाने केलेल्या एकादशीच्या जागरणाने पारध्याचा राजा होऊ शकतो, तर मग आपण सर्वांनी मिळून जर पूर्ण श्रद्धेने हे आमलकी एकादशीचे व्रत केले तर या राज्याचे आणि आपल्या सर्वांच्या जीवनाचे किती कल्याण होईल याची तुम्हीच कल्पना करा. राजाचे हे विचार ऐकून संपूर्ण सभा शांत झाली आणि प्रत्येकाला भक्ती श्रेष्ठ की शक्ती या सनातन प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. राजा वसूने त्याच क्षणी आज्ञा दिली की संपूर्ण राज्यात आमलकी वृक्षांची लागवड केली जावी आणि प्रत्येक नागरिकाने हे व्रत सव्वड पाळावे. अशा प्रकारे राजाने आपल्या सत्तेचा उपयोग आता केवळ उपभोगासाठी नाही तर प्रजेला मोक्षाच्या मार्गावर नेण्यासाठी करण्याचे ठरवले आणि वैदिश नगरीच्या त्या जुन्या परंपरेला नव्याने उजाळा मिळाला, जो येणाऱ्या पिढ्यांसाठी एक दीपस्तंभ ठरणार होता. राजा वसूच्या आज्ञेनुसार संपूर्ण राज्यात आमलकी वृक्षांची लागवड जोमाने सुरू झाली होती, पण राजाला केवळ झाडे लावणे पुरेसे वाटत नव्हते. त्याला या दिव्य वृक्षाच्या कणाकणात दडलेले रहस्य प्रजेला समजावून सांगायचे होते. म्हणून त्याने दरबारात एक विशेष सत्र आयोजित केले, जिथे त्याने आयुर्वेदाचे पंडित आणि आध्यात्मिक विद्वानांना पाचारण केले होते. राजाने विचारले की या एकाच वृक्षाला भगवान विष्णूंनी आपले स्वरूप का मानले. तेव्हा विद्वानांनी सांगितले की आमलकी म्हणजे अक्षय फळ होय. आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर आवळ्याच्या झाडाच्या प्रत्येक फांदीत देवगणांचा वास असतोच, पण भौतिक विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर हा वृक्ष आरोग्याचा सर्वात मोठा आधार आहे. जसे आवळ्याचे फळ खाल्ल्यावर सुरुवातीला ते आंबट आणि तुरट लागते, पण नंतर पाणी प्यायले की त्याचे रूपांतर गोडव्याच होते, तसेच मनुष्याच्या जीवनाचे आणि भक्तीचेही आहे. सुरुवातीला कडक उपवास आणि साधना करणे कठीण वाटते, संकटांचा स्वाद तुरट असतो, परंतु जेव्हा ईश्वराची कृपा होते तेव्हा आयुष्यात शाश्वत गोडवा निर्माण होतो. विद्वानांनी पुढे सांगितले की आयुर्वेदामध्ये आवळ्याला वयस्थापना म्हणजेच तारुण्य टिकवून ठेवणारे फळ मानले जाते. जो मनुष्य नियमितपणे आवळ्याचे सेवन करतो त्याचे मन आणि शरीर दोन्ही सात्विक बनतात. हे फळ त्रिदोष नाशक आहे, म्हणजे शरीरातील वात,
पित्त आणि कफ यांचा समतोल राखण्याचे काम हे करते. राजाला हे ऐकून मोठे आश्चर्य वाटले की ज्या वृक्षाने त्याच्या पूर्वजन्मातील पापांचे क्षालन केले तोच वृक्ष या जन्मात त्याच्या प्रजेच्या आरोग्याचे रक्षण करणार होता. राजाने ठरवले की प्रत्येक घरासमोर एक आमलकी वृक्ष असणे अनिवार्य असेल, कारण जिथे हा वृक्ष असतो तिथे भगवान विष्णूंचे आणि माता लक्ष्मीचे वास्तव्य असते असे मानले जाते. या झाडाच्या मुळांमध्ये भगवान विष्णू, मध्यभागी भगवान शिव आणि अग्रभागी ब्रह्मदेव विराजमान असतात. म्हणून या वृक्षाची पूजा करणे म्हणजे संपूर्ण त्रिमूर्तीची आराधना करण्यासारखे आहे. राजा वसूने केवळ धर्माच्या नावाने नव्हे तर विज्ञानाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीनेही या व्रताचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. यामुळे प्रजेच्या मनात या वृक्षाप्रती केवळ भीती किंवा अंधश्रद्धा राहिली नाही, तर एक आदरयुक्त कृतज्ञता निर्माण झाली. अशा प्रकारे आमलकी एकादशीचे हे व्रत आता केवळ वर्षातून एकदा येणारा सण राहिला नव्हता, तर ती जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले होते, ज्याने वैदिश नगरीला एका आदर्श आणि निरोगी राज्याकडे नेले होते. राजाला आता खात्री पटली होती की त्याची ही मोहीम सफल होत आहे आणि भक्तीचा हा महावृक्ष आता संपूर्ण राज्याला आपल्या छायेत घेण्यास समर्थ झाला आहे. राजा वसूच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात जणू एक भक्तीची लाट उसळली होती आणि पाहता पाहता तो मंगलमय दिवस आला जेव्हा संपूर्ण प्रजेने एकत्र येऊन आमलकी एकादशीचे महाव्रत करण्याचे ठरवले होते. यावेळचा सोहळा पूर्वीपेक्षाही भव्य होता, कारण आता प्रजेला या व्रताचे केवळ धार्मिकच नव्हे तर आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वही पटले होते. नगरातील प्रत्येक घरासमोर लावलेली आमलकीची छोटी रोपे आता डोलू लागली होती आणि राजवाड्यापासून ते सामान्य शेतकऱ्याच्या झोपडीपर्यंत सगळीकडे विष्णू नामाचा जयघोष घुमत होता. एकादशीच्या दिवशी पहाटेपासूनच नदीकाठी जनसागराचा महापूर लोटला होता. राजा वसू स्वतः आपल्या राजसी थाटाचा त्याग करून एका सामान्य भक्ताप्रमाणे नदीत स्नान करून ओल्या वस्त्रांनी आमलकी वृक्षाची पूजा करण्यासाठी उभा राहिला. त्याच्या एका बाजूला राजघराणे होते तर दुसऱ्या बाजूला तो गरीब भक्त भिकोबा होता, ज्याला राजाने ससन्मान या महापूजेसाठी निमंत्रित केले होते. हजारो लोकांनी एकाच मेळी जेव्हा आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा घातली आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार केला, तेव्हा त्या सामूहिक स्पंदनांनी संपूर्ण परिसर भारावून गेला. या सामूहिक भक्तीचा परिणाम असा झाला की निसर्गानेही आपली कृपेची दारे उघडली. त्यावर्षी राज्यात वेळेवर पाऊस झाला, शेते पिकांनी ओसंडून वाहू लागली आणि आजवर कधीही न पाहिलेली सुबत्ता वैदिश नगरीत अवतरली. लोकांचे आजार नाहीसे झाले, गरिबीचे नामोनिशाण उरले नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांच्या मनातील मत्सर, क्रोध आणि द्वेष संपून तिथे प्रेमाचा झरा वाहू लागला. हे केवळ एका दिवसाचे फळ नव्हते, तर ते संपूर्ण राज्याने एकत्र येऊन केलेल्या त्या महाव्रताचे सामर्थ्य होते. राजाने पाहिले की ज्या आमलकी वृक्षाच्या एका रात्रीच्या अजाणतेपणाच्या सेवेने त्याचे नशीब बदलले होते, त्याच वृक्षाने आज त्याच्या संपूर्ण प्रजेचे जीवन सोन्यासारखे लख्ख केले होते. नगरातील कोठारे अन्नाने भरली होती, व्यापार वृद्धिंगत झाला होता आणि प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे दैवी समाधान झळतात होते. या सुबत्तेने हे सिद्ध केले की जिथे भक्ती आणि निसर्गाचा आदर केला जातो तिथे लक्ष्मी आणि नारायण यांचा अखंड वास असतो. राजा वसूने मनोमन त्या आमलकी वृक्षाला आणि भगवान विष्णूंना वंदन केले आणि त्याला जाणीव झाली की त्याच्या आयुष्याचे सार्थक झाले आहे. परंतु कथेचा परमोच्च बिंदू अजून येणे बाकी होता, कारण जेव्हा भक्ती आपल्या अत्युच्च शिखरावर पोहोचते तेव्हा साक्षात भगवंतालाही भक्तासाठी पृथ्वीवर अवतरावे लागते. आमलकी एकादशीच्या त्या महान रात्रीचा तिसरा प्रहर सुरू झाला होता आणि वैदिश नगरीच्या नदीकाठी जमलेल्या त्या अफाट जनसमुदायाची भक्ती आता एका अशा टोकाला पोहोचली होती जिथे भक्त आणि भगवंत यांच्यातील अंतर पुसले जाऊ लागले होते. राजा वसू, राणी चंद्रकला, राजगुरू वशिष्ठ आणि तो निष्पाप भक्त भिकोबा यांच्यासह हजारो नागरिक डोळे मिटून अत्यंत एकाग्रतेने ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा जप करत होते. वातावरणात धूपाचा सुगंध आणि तुपाच्या दिव्यांचा मंद प्रकाश पसरला होता. पण अचानक त्या काळोख्या रात्रीत एक विलक्षण आणि अद्भुत चमत्कार घडला. ज्या आवळ्याच्या झाडाखाली राजा आणि भिकोबा बसले होते त्या वृक्षाच्या खोडातून एक प्रचंड दिव्य प्रकाश बाहेर पडू लागला. तो प्रकाश इतका तेजस्वी होता की त्याच्यासमोर सूर्याचे तेजही फिके पडले असते.
आणि पाहता पाहता त्या प्रकाशाच्या मध्यातून साक्षात भगवान विष्णूंचे चतुर्भुज रूप प्रगट झाले, ज्यांच्या मस्तकावर सुवर्ण मुकुट झळकत होता, गळ्यात कौस्तुभ मणी आणि वैजयंती माला होती, हातात शंख, चक्र, गदा आणि कमळ धारण केलेले होते, आणि ज्यांचे नीलवर्ण शरीर पीतांबराने सुशोभित झाले होते. हे अलौकिक दर्शन होताच राजा वसू आणि सर्व प्रजेने भावविभोर होऊन जमिनीवर लोटांगण घातले. अवघ्या सृष्टीवर स्वर्गातून पुष्पवृष्टी होऊ लागली आणि गंधर्वांच्या दुंदुभींचे स्वर कानावर पडू लागले. भगवान विष्णूंनी अत्यंत मधुर आणि गंभीर स्वरात राजा वसूला संबोधले, हे राजा, तुझे हे भक्तीचे फळ पाहून मी अत्यंत प्रसन्न आहे. तुला आठवत नसेल, पण मागील जन्मी तू एक अडाणी पारधी होतास आणि केवळ एका रात्रीच्या अजाणतेपणे केलेल्या जागरणाने तू आज या पदाला पोचला आहेस. आजच्या या महाव्रताने तू केवळ स्वतःचाच नव्हे तर तुझ्या संपूर्ण कुळाचा आणि प्रजेचा उद्धार केला आहेस. भगवंतांचे हे शब्द ऐकून राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि त्याला आपल्या पूर्वजन्माचा तो पारध्याचा प्रवास एका क्षणात आठवला. त्याला समजले की ईश्वराची करुणा किती अगाध आहे. भगवान श्रीहरींनी राजाला वरदान दिले की जो मनुष्य या आमलकी एकादशीची कथा ऐकेल, या वृक्षाची पूजा करेल आणि यथाशक्ती दानधर्म करेल, त्याला या जगात सर्व सुखांचा उपभोग मिळून अंती माझ्या वैकुंठ लोकात स्थान मिळेल. तुझे हे राज्य आता कायमस्वरूपी सुखी आणि समाधानी राहील आणि इथला प्रत्येक जीव माझ्या कृपेचा वाटेकरी होईल. भगवंतांनी भिकोबाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला आणि राणी चंद्रकलेच्या भक्तीचे कौतुक केले. त्या दिव्य प्रकाशाच्या दर्शनाने प्रत्येकाचे अंतःकरण शुद्ध झाले होते आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला असे वाटत होते की ते प्रत्यक्ष वैकुंठातच उभे आहेत. भगवान विष्णूंनी दिलेला हा साक्षात्कार म्हणजे त्या महान व्रताची सर्वात मोठी पावती होती. काही क्षणांनंतर ते दिव्यारूप पुन्हा त्या आमलकी वृक्षात विलीन झाले, पण तो प्रकाश आणि ती शांती मात्र प्रत्येकाच्या मनात कायमची घर करून राहिली. राजा वसू आता खऱ्या अर्थाने तृप्त झाला होता, कारण त्याला साक्षात परब्रह्माचे दर्शन घडले होते आणि त्याच्या आयुष्याचे सार्थक झाले होते. भगवान विष्णूंच्या त्या अलौकिक दर्शनाने आणि त्यांनी दिलेल्या आशीर्वादाने वैदिश नगरीच्या कणाकणात एक असे चैतन्य संचारले की ज्याची अनुभूती आजवर कोणाही मानवाला आली नव्हती. राजा वसूच्या जीवनातील अहंकाराचा उरलासुरला अंशही त्या दिव्य प्रकाशात पूर्णपणे भस्म झाला होता आणि आता त्याच्या ठायी केवळ कृतज्ञता आणि शरणागती उरली होती. भगवंतांनी दिलेला तो महान संदेश हा केवळ राजासाठी नव्हता, तर तो पृथ्वीवरील प्रत्येक जीवासाठी एक आशेचा दीपस्तंभ ठरला. त्या दिवसापासून वैदिश राज्याची ख्याती केवळ त्याच्या सैनिकी बलासाठी किंवा सुवर्ण भांडारासाठी उरली नाही, तर ते भक्तीचे माहेरघर म्हणून ओळखले जाऊ लागले. राजा वसूने आपल्या आयुष्याचा उर्वरित काळ प्रत्यक्ष विष्णूचा एक सामान्य दास म्हणून व्यतीत केला. त्याने राजवाड्यातील चैनीच्या वस्तूंचा त्याग केला आणि तो आपला जास्तीत जास्त वेळ आमलकी वृक्षांच्या विस्तीर्ण वनांमध्ये नामस्मरणात घालवू लागला. त्याने राज्यात ठिकठिकाणी आवळ्याच्या झाडांची लागवड केली आणि प्रत्येक एकादशीला तो स्वतः नगराच्या चौकात बसून प्रजेला या व्रताचे महात्म्य सांगू लागला. तो गरीब भक्त भिकोबा आता राजाचा केवळ प्रजाजन राहिला नव्हता, तर तो राजाचा आध्यात्मिक मार्गदर्शक आणि सर्वात जवळचा सखा बनला होता. राजाला आता पूर्णपणे उमजले होते की भक्तीच्या राजदरबारात गरिबी किंवा श्रीमंतीची कोणतीही अट नसते, तिथे फक्त हृदयाची शुद्धता पाहिली जाते. राजा वसू आणि भिकोबा या दोघांनीही मिळून राज्याचा कारभार अशा प्रकारे चालवला की जिथे प्रत्येक निर्णय हा धर्माला स्मरून घेतला जात असे. त्यामुळे राज्यातील कोठारे कधीही रिकामी झाली नाहीत आणि प्रजेला कधीही दुःखाचा स्पर्श झाला नाही. काळाचे चक्र पुढे सरकत राहिले आणि जेव्हा या दोघांचाही अंतसमय जवळ आला तेव्हा निसर्गानेही त्यांच्या निरोपाची तयारी केली. असे म्हटले जाते की ज्या दिवशी राजा वसूने आपला देह त्यागला त्या दिवशी संपूर्ण राज्यातून आवळ्याच्या फुलांचा सुगंध दरवळत होता आणि आकाशातून साक्षात विष्णुदूतांनी सुवर्ण विमानासह येऊन त्यांना ससन्मान वैकुंठ लोकात नेले. त्या पारध्याच्या रूपात सुरू झालेला हा प्रवास एका चक्रवर्ती राजाच्या रूपात मोक्षाच्या उंबरठ्यावर येऊन विसावला होता. ही आमलकी एकादशीची कथा आपल्याला हेच शिकवते की मनुष्याने आयुष्यभर कितीही चुका केल्या असल्या किंवा तो कितीही अज्ञानी असला तरी जर त्याने अनवधानाने किंवा चुकूनही एकदा या पवित्र व्रताचा आणि ईश्वराच्या नामाचा आश्रय घेतला तर त्याचे नशीब सोन्यासारखे उजळून निघते.
आवळ्याचा हा वृक्ष साक्षात विष्णूंचे स्वरूप असल्यामुळे तो केवळ आरोग्यच देत नाही, तर तो आपल्या पूर्वजांनाही मुक्ती मिळवून देतो. आजही फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील या एकादशीला जो कोणी ही कथा ऐकतो, आवळ्याच्या झाडाची पूजा करतो आणि ब्राह्मणांना दान देतो, त्याला 1000 गोदानाचे पुण्य मिळते आणि त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे नष्ट होतात. वैदशी नगरीच्या त्या वैभवशाली परंपरेचा हा वारसा आपल्याला आठवण करून देतो की भौतिक सुखे ही क्षणभंगूर आहेत, पण एकादशीच्या व्रताने मिळणारे पुण्य हे अक्षय आणि अविनाशी आहे. ही कथा केवळ एका राजाची किंवा एका पारध्याची नसून ती आपल्या प्रत्येकाच्या अंतरात्म्याची आहे, जी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे जाण्याचा मार्ग दाखवते. भगवान विष्णूंची ही अगाध लीला ज्याने श्रवण केली त्याचे कल्याण निश्चित आहे. राजा चित्रसेन, तो अजाण पारधी, राजा वसू आणि भक्तो भिकोबा या सर्वांच्या जीवनाचा उद्धार करणारी ही आमलकी एकादशीची महागाथा इथे संपूर्ण झाली. ज्या श्रद्धेने आणि प्रेमाने तुम्ही ही कथा ऐकली, त्या भक्तीचे खळ तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मिळो. भगवान श्रीहरींच्या चरणी हीच प्रार्थना की तुमच्याही आयुष्यात आनंदाचा आणि समाधानाचा अक्षय झरा वाहत राहो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, विष्णू भगवान की जय. मंडळी, तुम्हाला ही आमलकी एकादशीची महागाथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करून हे पुण्य सर्वांपर्यंत पोहोचवा. अशाच पौराणिक, धार्मिक आणि प्रेरणादायी कथांचे नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला अशाच नवनवीन कथा घेऊन येण्यास मोठे प्रोत्साहन मिळते. धन्यवाद आणि भगवान श्री विष्णूंची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो.